हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. चला तर मग आता वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात झालेली आहे. तर रेशनच्या तांदळापासून कुरड्या कशा पांढरशुभ्र बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आणि चवीला पण अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि वर्षभर टिकणारी आहे. तर ती कशी बनवायची बघूया चला. तर हे तांदूळ जे मी दळून आणलेले आहेत ना, त्याचा जो व्हिडिओ होता ना तो स्किप झालेला आहे. तर त्याची एक प्रोसेस मी 1 मिनिटात सांगते. हे जे तांदूळ होते ना, मी 3 दिवसासाठी भिजवले होते आणि तिसऱ्या दिवशी स्वच्छ असे 3 पाण्याने धुवून वाळत घालून आणि गिरणीतून बारीक दळून आणलेत. आता वाटीचं मेजरमेंटनुसार मी तुम्हाला सांगते. हे जे पातेल्यातलं जे पीठ आहे ना ते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे आणि वजनी प्रमाण अर्धा किलो आहे. आणि जे वाटी याची भरलेले आहेत 2.5 वाट्या भरलेले आहेत. बघू शकता आपण 2.5 वाटी पीठ भरून घेतलेले आहे. तर आता याच वाटीने आपल्याला एका वाटीला 6 वाट्या पाणी टाकून घेणार आहोत. मोजूनच टाकायचं आहे आणि मेजरमेंटने जर तुम्ही केलं तर वस्तू बिघडणार नाही किंवा आपल्याला ह्या टिकाऊ वस्तू असतात वर्षभरासाठी हे मेजरमेंटनेच करायच्या असतात आणि मेहनतही जास्त होत नाही मेजरमेंट जर घेतलं तर. आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. वाळवणीच्या पदार्थांना मीठ कमीच लागतं. आपण फक्त पाण्यात फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, त्याच्यात तांदळाचं पीठ होतं ना, पाणी कोमट झाल्यानंतर आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. छान असं ढवळून घेणार आहोत मिक्स होईपर्यंत. इझिली होतं मिक्स हे पीठ, कारण आपलं पाणी जे होतं ते उकळलेलं नव्हतं, कोमट झालेलं होतं. बघू शकता या पद्धतीने 2-3 मिनटात हे पीठ पूर्ण वितळून जातं, मिक्स होऊन जातं. 5 मिनटात याचा कलर चेंज होतो हळूहळू. असं हलवतच राहायचं आहे. बघू शकता इथं कलर चेंज झालेला आहे. आता आपण व्यवस्थित एका साईडनेच आपण पळीने चाळत राहायचं आहे कंटिन्यू. अशा पद्धतीने बघू शकता खूप लवकर आणि खूप इझी पद्धतीने होते ही प्रोसेस. बघू शकता किती छान, अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत. आता आपण आहे ना 15 ते 20 मिनटासाठी आपण आहे ना वाफ देऊन घेणार आहोत. कमी गॅस ठेवलेला आहे. 15 ते 20 मिनटं आपण वाफ देऊन घेतलेली आहे. आता आपण बघू शकता खूप छान अशी वाफ देऊन झालेली आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे पिठाचा. आता आपण व्यवस्थित त्याला आहे ना चाळून घेणार आहोत पळीच्या साहाय्याने आणि प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे. बघू शकता एका पातेल्यातच आपल्या सगळं भांडे न भरता एका पातेल्यातच आपण घाट घेतलेला आहे. 2-3 वस्तू आपल्याला सामानाची गरजसुद्धा जास्त पडलेली नाही आहे. आणि आमचा हा सोरा, आमच्याकडे हाच मशीन वापरलं जातं, याला सोरा म्हटला जातो आमच्याकडे. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने त्याला पॅक करून घ्यायचं असतंच. आणि ज्या चाळणी आपल्याला जाड मोठी आकाराची चाळणी लागते त्या चाळणी आपण लावून घ्यायची आणि त्या मशीनला आपण तेल लावून घेणार आहोत. या पद्धतीने आपले हे मशीन रेडी झालेले. एका साईडला पाणी घेतलं, उलट पळीच्या साहाय्याने आपण आहे ना मशीनमध्ये थोडं थोडं भरून घेणार आहोत. छान अशा कुरड्या आता आपण पिळून घेणार आहोत. गोल गोल 3 वेळा द्यायचं. एका कुरडईला आपण 3 वेळा देणार आहोत, म्हणजे ती कुरडई तुटतही नाही किंवा मुडतही नाही. 3 वेळा द्यायचा असतो. बघू शकता अशा पद्धतीने कशी बनवली तरी ती तुटत नाही, छान होतात. म्हणून 3 वेळाचीच कुरडई बनवायची. बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवायचे असतात. किती सोप्या पद्धतीने आपण आहे ना या कुरड्या बनवल्या आहेत. बघू शकता खूप इझी पद्धतीने कमी भांड्यात तयार झालेल्या आहेत. बघा किती छान दिसत आहेत, पांढरशुभ्र दिसत आहेत. आता ह्यांना 2 तास झालेले होते. आता मी थोड्या वेळाने ना उलटून घेणार आहे. बघू शकता अशा उलटून घेणार आहेत
अर्ध्या उन्हात असल्यामुळे अर्ध्या वाळून गेल्या, अर्ध्या थोड्या ओल्याच आहेत. बघा किती छान दिसत आहेत. आता वाळल्यावरती बघूया. दुसऱ्या दिवशी सायंकाळी बघू शकता अशा पद्धतीने आपल्या उन्हात पण व्यवस्थित वाळून गेलेले आहेत. बघू शकता अजिबात तुटलेल्या नाही आहेत आणि भुगासुद्धा झाल्या नाही, तुकडासुद्धा झालेला नाही आहे. अशा पद्धतीने आपल्या कुरड्या करून झालेल्या आहेत. आता आपण तळून बघूया. बघू शकता किती छान अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताई नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली ती सुद्धा सांगा. आता आपण तळून बघूया. चला बघू शकता या पद्धतीने खूप कुरकुरीत खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. चवीला तर इतकं अप्रतिम झालं आहे की वाटणारच नाही गव्हाच्या आहेत की तांदळाच्या आहेत. बघू शकता किती फास्ट तळून होतात, खुलतातही खूप छान. आता आपण पटापट 5-6 कुरड्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कुरड्या किती छान तयार झालेल्या आहेत. पांढर शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही होटाने सुद्धा चावू शकतात, एवढ्या सुंदर झालेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद.